हॅलो. हॅलो. हां, अनिकेत तटकरे. भाई नमस्कार. हं. एकंदरीतच रोह्याचं राजकारण आणि महाडमधलं राजकारण याच्यामध्ये शिवसैनिकांना गंभीर आरोप केले जात आहेत, की सुनील तटकरे जे आहेत, ते निवडणूक आली की त्यांचा पराभव समोर दिसला की ती निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न करतात. कसं बघताय या विधानाकडे तुम्ही? असं कोण बोललं? महेंद्र हे दलवी. महेंद्र दलवी यांनी महेंद्र दळवी. महेंद्र दलवी. महेंद्र दळवींची अक्कल कुठे आहे, हे आपण नेहमीच पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे खोटं बोलण्यात, लबाडपणा करण्यात महेंद्र दळवींचा हात कोणच धरू शकत नाही आणि तोंड तर कोणीच धरू शकत नाही. त्यामुळे काय त्यांनी आधी अलिबागमध्ये त्यांचं काय पानिपत झालंय ते बघावं. आम्ही महाडमध्ये असेल, रोह्यात असेल, मुरुडमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी ज्यावेळेस त्या निवडणुका लढतो, हे जनतेच्या त्या ठिकाणी मताचा आदर राखत आम्ही निवडणुका लढत असतो. त्याच्यामुळे अ, ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांतपणाने, पारदर्शकपणे पार पाडावी ही भूमिका नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असते. भाई एकंदरीत त्यांनी रोह्याकडे सुद्धा असंच असं सांगण्याचा प्रयत्न केलाय, की रोह्यात त्यांचा पराभव दिसतोय. या विधानाकडे कसं पाहता? एकंदरीतच आपण पाहिलं तर राष्ट्रवादीची एखादी सत्ता आतापर्यंत राहिलेली आहे. पण रोह्याचा पराभव दिसतो. या विधानाकडे कसं काय पाहता तुम्ही? अहो, महेंद्र दळवींना अलिबागला उमेदवार उभा साधा करता आला नाही. त्यांनी रोह्यात तटकरेंचा पराभव होईल, राष्ट्रवादीचा पराभव होईल, हे बोलणंच हास्यास्पद आहे. त्यांना त्यांचा पराभव दिसतोय. त्यामुळे आत्तापासूनच त्याची पळवाट काय काढता येईल, त्याच्यातले उद्या सांगायला हे मोकळे झाले, की बघा असं-असं झालं म्हणून आमचा पराभव झाला. हे कारणं सांगण्यासाठी आता निवडणूक प्रक्रिया मतदानाची पूर्ण होण्यापूर्वीच ह्या अशा गोष्टी पुढे करून ठेवल्यात. नरेटिव्ह आधी सेट करून ठेवला, की त्यांचं काम सोपं होतं. ते त्यांचा पराभव झाला. एकही उमेदवार जेव्हा त्यांचा निवडून येणार नाही, हे त्यांना पण लक्षात आलंय. म्हटल्यावर मग पराभवासाठी आधीच कारणं तयार ठेवून द्यायची. धन्यवाद आमच्यासोबत लाईनसोबत जोडल्यासाठी.